सो गाइस आता वेलकम टू डेली व्लॉगिंग डे 161. मम्मी काय घेऊन आलेस? स्पेशल मम्मीने बनवलंय. काय बनवलंय तुम्ही? इडली. हां इडली मला डोसा पाहिजे. इडली बनवली आहे तर खाऊया. असं थंबनेल बनवावं लागेल ना. असं पकड तू फक्त. केस तर नीट कर. बस ठेवा. चला आता इडली खातो. मम्मी चांगली बनवलीस ना? मग प्युअर. प्युअर. काय ॲडिव प्रिझर्वेटिव्स नाही ना? चला खाऊया. सो हे गाईज व्हॉट्सअप बॅक विथ अ न्यू व्हिडिओ. असं बोलता बोलता संध्याकाळ झाली. आणि संध्याकाळ कशामुळे झाली? कारण की आम्ही एक सिरीज बघत होतो. त्या सिरीजचं नाव आहे सिक्रेट्स ऑफ शिलेदार. आणि हे शिवाजी महाराजांवरती मूव्ही आहे. म्हणजे एक फ्रिक्शन बोलू शकतात. ते लोक बोलतात की फ्रिक्शन आहे. बट खूप मराठी लोक आपल्यासारखे जे 96 मराठी आहेत किंवा जे शिवाजी महाराजांना मानतात त्यांना माहिती आहे की अजूनपर्यंत शिवाजी महाराजांचं जे थ्रोन आहे किंवा जे बसायची जागा आहे ती विलुप्त. म्हणजे सर्वांना वाटतं की ती आहे, पण काही लोकांना वाटतं की ती नाही आहे. आणि ह्याचंच त्याच्यावरती ती मूव्ही आहे. आणि असं दाखवलं आहे की ते 32 मन म्हणजे 30, 31, 32 मनांची ती गोल्ड तेवढ्या 32 किलोस नाही बोलू शकत. मन म्हणजे अलग होतं तेव्हा. तर तेवढ्या ह्याची ती वेटची ती सिंहासन होतं. आणि काही लोक बोलतात की मुघल किंवा ते बाकीचे जे इंग्रज होते ते पिघळून घेऊन गेले, पण तसं काही झालं नाही. ते असं दाखवलं इकडे की ह्या लोकांनी लपवून ठेवलं आहे. आणि त्याचं मग शिलेदार आहेत अँड ऑल दॅट ते तुम्ही बघू शकता. तुम्ही डिझनी हॉटस्टारवर पण आहे द सिक्रेट्स ऑफ शिलेदार. मला खूप आवडली ती मूव्ही. आणि मग 14 एप्रिलला आणि एक येते, तुम्हाला पण माहिती आहे, छावा. सो आय थिंक मस्त मूव्ही आहेत. तुम्ही सिरीज आहे सॉरी, तर ती बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला आवडलं की नाही ते कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडली. फक्त एवढं आहे, थोडं थोडं मध्ये मध्ये पेस बोर आहे, पण नंतर नंतर एकदम इंटेन्स होत जातं जेव्हा तुम्हाला कळतं. भेटू. आता निघालो खाली ॲज युजल. शिलेदारांची ती बघून मूव्ही झाली. ती एक नंबर आहे खरं तर. आणि असे फ्रिक्शनल आहे का ओरिजिनल आहे का माहिती नाही मला एवढं, पण त्याच्यावर लिहिलं आहे. म्हणजे आपलं काय बोलतात वॉर्निंग्स जे देतात ना स्टार्टिंग, तर सांगितलं की कुठले तरी नॉव्हेल आहे त्याचं या लोकांनी चित्रीकरणमध्ये केलेलं आहे. पण खूप आवडली मला ती. मी तुम्हाला रिकमेंड जरूर करेन मी. आणि मराठी ॲक्टर्स आहेत त्याच्यामध्ये सर्व. सो होप तुम्ही बघाल ती. आणि जर फिरतोय तुम्हाला दाखवेन मी. चला. सो गाईज बघू शकता आत्ता गाडी पुसून घेतली जस्ट. आणि हे आपलं कधी लावलं होतं माहिती आहे का, ऑफिली व्लॉग्स करून. हे जेव्हा जस्ट मी यूट्यूब चालू केलं होतं तेव्हा मी हा सिग्नल लावला होता आपल्या गाडीवर. माहिती आहे त्यांना माहिती आहे की मी हा सिग्नल कधी लावला होता. ते पहिल्यापासून मला फॉलो करतात. त्यांनाच फक्त माहिती आहे की हा मी कधी लावला होता, जेव्हा मी जस्ट ब्लॉगिंग चालू केली होती. आणि माझ्यासोबत आलोक होता, आलोक गंभरे तो होता. आणि त्यासोबत मी गाडीला टॅटू करून एक असेल कार टॅटू, तो तुम्ही बघू शकता जाऊन ब्लॉग. तो एकदम जुना ब्लॉग आहे, 3-4 वर्ष आधी. मी लुकडा वगैरे होतो. तो ब्लॉग बघायला तर तुम्हाला समजेल की मी किती लुकडा होतो आणि किती काय होतं त्या ह्याच्यात. आता खूप बऱ्यापैकी मी फॅट अँड फाईट आहे. ठीक आहे, तेव्हा मी मस्ती पण तेवढीच होती. तो मला ती त्या टायमाला ती वेशभूषा खूप आवडत होती. जिसको जिसको मालूम नहीं, गाड़ी थोड़ा सा पूछने के बाद ना ये सब पॉलिश मिलता है. ये हमारे पास है स्टार का कुछ तो है, मारुति सुजुकी वाले ने, वेट ऑफ वैक्स. तो ये लगा देने का डैशबोर्ड पे, फिर एकदम बादशाह चमक जाता है गाड़ी. एक एग्जांपल दिखाता हूँ, रुको. बहुत अभी ये इतना पोछा है ना, अभी कल देखोगे तो वापस गंदा होएगा. पर क्या करना पड़ता है, गाड़ी केयर करना बहुत इंपॉर्टेंट है भाई. अगर चला रहे हो तो उसको वैसा रखो. पीस आउट. ये देखो कैसा पॉलिश करके लग रहा है. जो थोड़ा थोड़ा अभी जो मार्क है वो जाएगा नहीं जाएगा मालूम नहीं इधर इधर. पर जैसा मैं ये फिरा राहू ना, फिरवतो आहे तशी पॉलिश तर होत चालली आहे. आय रिकमेंड यू ऑल दिस, ले लो. उनका तो चीज़ है ये, क्योंकि जैसे जैसे मैं उसको घुमा रहा हूँ हर एक जगह पे ना, तो कैसा वो आधे से ज़्यादा तो वो यही सोख देता है मेरा स्पंज. मेरे को नहीं समझ रहा है, इसके लिए मैं उसके ऊपर डायरेक्ट डाल रहा हूँ. और ये है, इसका फ़ोटो खींच लो. तो ये यूज़ किया हूँ मैं.
और ये वापरो और मजे करो। पीस आउट। ये देखो चमक गई गाड़ी, अंदर से भी अच्छा लग रहा है ना। इधर इधर मारना भूल गया है पर ठीक है, बाद में मार दूंगा। पीस आउट। क्या अंदर का कर्व भी दिख रहा है। बहुत पसीना तो आया पर अभी क्या कर सकते हैं। लेट्स गो होम बेटिया, आता घरी जाऊन।